स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. आम्ही विमानात सोबत होतो. देवेंद्र फडणवीस हतबल दिसले. फडणवीसांचे पंख कापण्याचं काम सुरू. ठाकरेंचा घणाघात. तर मला पंखच नाही, त्यामुळे पंख कोण छाटणार? फडणवीसांचा पलटवार. महाराष्ट्र धर्म संपवण्यासाठी शिवसेना फोडली. भाजपला सर्व लुटून गुजरातला न्यायचंय. उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप. तर बीजेपी म्हणजे बाबर जनता पार्टी. ठाकरेंचा हल्लाबोल. ओमराजे वाघाचं कातडं पांघरलेला लांडगा. हरामाचा पैसा हवा होता म्हणून गद्दार फुटले. उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर घणाघात. ओमराजे निंबाळकर भ्रष्टाचारी. ईडी सीबीआयची चौकशी लागल्याने गद्दारी केली. वडिलांच्या मारेकऱ्यांच्या गोटात जाऊन बसले. राऊतांचा ओमराजेंवर हल्लाबोल. टीईटी पेपरफुटी प्रकरणात 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. पेपरफुटी प्रकरणी 2 आरोपी फरार. एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? सिस्टीम एवढी सडली आहे का? मनसे नेते अमित ठाकरेंचा सरकारवर घणाघात. तरुण डिप्रेशनमध्ये असताना सत्ताधारी ऑपरेशन टायगरमध्येच व्यस्त असल्याचाही आरोप. लोहगडावरील सीन रिक्रिएशन नंतर सिया आणि चेतनची चौकशी. शूटची लेस बांधायला खाली बसल्याचं नाटक करत चेतनला ढकललं. सियाची कबुली. सियाच्या आई वडिलांची पोलिसांकडनं 12 तास चौकशी. चौकशीतनं अनेक धक्कादायक माहिती समोर. तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता. भायखळा झिंक फॉस्फेट प्रकरणातील आरोपी फैयाज प्रेमजीचं इंटरनॅशनल कनेक्शन. नोकरीसाठी फैयाजचा भाऊ इराकमध्ये. आणि वाशिम जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. रिसोड तालुक्यात पावसामुळे शेतीचं नुकसान. नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी24 तास स्टोरी ऑफ द डे या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवात करूयात दिवसभरातल्या एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं. खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या जिल्ह्यात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. हे करत असतानाच आता ठाकरेंनी फडणवीसांना लक्ष्य केल्याचं देखील दिसतंय. आधी ऑपरेशन टायगरला ऑपरेशन देवेंद्र म्हटल्यानंतर आता ठाकरेंनी फडणवीस हतबल असल्याचा दावा करत खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठाकरेंच्या या टीकेनं राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पाहूयात. ऑपरेशन काय टायगर? अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही. एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील. हे ऑपरेशन टायगर नाहीये. मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे. हिंगोलीच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेलं हे विधान. उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांवर तोफ टाकतानाच ठाकरेंनी ऑपरेशन टायगर नाही तो ऑपरेशन देवेंद्र असल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर सलग दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीसांसंदर्भात विधान केलं. धाराशिवच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीस हतबल असल्याचा दावा केला. फडणवीसांचे पंख कापण्याचं काम सुरू असल्याचं सांगत ठाकरेंनी यासाठी फडणवीसांसोबत केलेल्या विमान प्रवासाचा संदर्भ दिला. जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्याला वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झाले. काल माझ्यासोबत तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते. हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं का? आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्याला कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणत्या दार ठोकायचं? कारण ते 10 रुपयाचा पंख कापणार, हे 10 रुपयाचा तरी पंख कापणार. म्हणजे जे वाचलंय ते वाचून एवढे दिवस काय तेवढे ढकलले गेले. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस. ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनी आत्मविश्वास गमावल्याचा आरोप केला. यावर फडणवीसांनीही उत्तर दिलं. ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो. माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं. एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरचे वेबसिरीज असते, मी ती पाहतो. त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो.
त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली. दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे. पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. ठाकरेंच्या या आरोपांवर महायुतीच्या नेत्यांनी पलटवार केला. उद्धव ठाकरेंना राजकीय नैराश्य आल्याचा टोला जयकुमार गोरेंनी लगावला. तो ठाकरे साहेब आता फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत. त्यांना आपण पाहिलं असेल की असते एक करत जवळजवळ मला वाटतं बहुतांश लोकांनी सोडलेलं आहे. आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं, आणि फ्रस्ट्रेशन मध्ये काही लोक काही बोलत असतात. त्याकडे फार लक्ष द्यायची आवश्यकता नसते. आपण फार लक्ष देऊ नका. फुटीर खासदारांच्या जिल्ह्यात जाऊन उद्धव ठाकरे 6 खासदारांना लक्ष करताय. यात एकनाथ शिंदेही ठाकरेंच्या निशाण्यावर आहेत. पण आता ठाकरेंनी खासदार फुटीच्या आडून फडणवीस टार्गेट असल्याचा आरोप केला. फडणवीसांनी हे आरोप फेटाळले असले तरी सुद्धा ठाकरेंच्या दाव्यानं राजकीय हवा मात्र तयार केल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये सियाच्या आई वडिलांची तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली आहे. सियावर लग्नासाठी दबाव टाकला. चेतन चौधरी आणि सियाच्या संबंधांबाबत माहिती होतं का, याबाबत सियाच्या आई वडिलांची चौकशी करण्यात आलेली आहे. पाहूयात. सियाच्या आई वडिलांची मॅरेथॉन चौकशी. पोलिसांकडून तब्बल 12 तास चौकशी. चौकशीतून धक्कादायक माहिती समोर. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा वेगानं तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात आता सियाच्या आई वडिलांची चौकशी करण्यात आली आहे. शनिवारी 12 तास त्यांची चौकशी झाली. चेतन चौधरी आणि सियाच्या प्रेमसंबंध आणि सियावर लग्नासाठी दबाव होता का, या संदर्भात त्यांची चौकशी झाली. सियाचा भाऊ साहिल गोयलची देखील शुक्रवारी 10 तास आणि काल कसून चौकशी करण्यात आली. केतन अग्रवालला ढकलून दिल्यानंतर सियानं पहिला कॉल तिच्या आईला केल्याची माहिती. दरम्यान यावेळी सिया आणि तिच्या आईमध्ये काय संभाषण झालं, याबाबत पोलिसांकडून विचारपूस. सिया आणि चेतन चौधरीच्या संबंधांबाबत माहिती होतं का, पोलिसांचा सवाल. सिया आणि चेतनच्या संबंधांबाबत माहिती नव्हतं. सियाच्या आई वडिलांची माहिती. सियावर लग्नासाठी दबाव टाकण्यात आला होता का, नाही. सियावर कोणताही दबाव टाकण्यात आला नव्हता. सियाच्या आई वडिलांचा जबाब. दरम्यान या प्रकरणात येत्या काही दिवसात आणखी काही लोकांना चौकशीसाठी बोलवण्यात येऊ शकतं. सिया गोयलच्या कुटुंबियांच्या जबाबानंतर आता पोलिसांकडून डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर साक्षीदारांच्या जबाबांशी पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुढील काही दिवसात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. निलेश खरमरेसह चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, मावळ, पुणे. सिया केतन प्री वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. त्यासाठी ते दोघेही बालीला जाणार होते आणि त्या दिवशी मुंबई विमानतळावर नेमकं काय झालं, कॅब ड्रायव्हरनं या संदर्भात संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय. सियाला जबरदस्ती कॅबमध्ये बसवलं असं कॅब ड्रायव्हरने सांगितलेलं आहे. प्री वेडिंग शूटसाठी सिया आणि केतन हे बालीला जाणार होते. मात्र त्याच दिवशी मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम हा कॅब ड्रायव्हरने सांगितला. सियाला जबरदस्ती कॅबमध्ये बसवलं असं कॅब ड्रायव्हरनं सांगितलेलं आहे. आणि याच कॅब ड्रायव्हर सोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने त्यांना पिकअप केलं, काय झालं होतं नेमकं, काय सांगाल? मॅडम, मी त्यांना पिकअप केलं होतं पुण्यावरनं बेबेवाडीमधनं. मला बुकिंग आली होती निळकंठ ट्रॅव्हल्समधनं आणि मी त्यांना 10 वाजता पिकअप केलं. ते मुलगी गाडीमध्ये बसत नव्हती. त्या मुलांनी जबरदस्तीने त्या मुलीला गाडीमध्ये बसवलं. मी पाठीमागे बॅगा टाकत होतो लगेच, मला काही माहीत नव्हतं. मग तिथनं औंधवरनं मी गाडी आणली. मग त्या मुलांनी मला म्हणली की गाणे लावायचे. ते मुलगा गाडीच्या खाली उतरला आणि उतरल्यानंतर गाडीचे गाणे साऊंड चालू केले आणि पुढे बसला, मागे बसला होतो. नंतर मग मी रावेतला आलो, एक पिकअप केलो तिथनं. मग ते फूड मॉलला गेलो. फूड मॉलला गेल्यानंतर ते उतरले. मग 10 मिनिटाने ते मुलगी आली आणि मला म्हणली की त्याने भया दरवाजा उघडा, गाडीचं लॉक काढा.
माझा मोबाईल राहिलाय. मग मी लॉक काढलं. मग त्यांनी ते त्यांच्या पर्समधलं काय घेतले मला काय माहित नाही एवढं मॅडम. मग त्याच्यानंतर मी मुंबई एअरपोर्टला गेलो. त्या मुंबई एअरपोर्टला गेल्यानंतर मग त्यांची एक बॅग राहिली होती छोटी. मी 200 मीटर पुढे गेलो होतो. पुढे गेल्यानंतर त्या मॅडम सरांचा मला कॉल आला आणि ते सर म्हणले की माझी बॅग राहिली. मी रिवाज तसंच आलो 200 मीटर. नंतर मग खाली गेलो. ते म्हणले की माझा पासपोर्ट पडलाय गाडीमध्ये तुमच्या, काय आहे का बघा सीट कव्हरच्या खाली. नंतर मी बघितलं तर ते पासपोर्ट पण नव्हता. ते म्हणले की मला व्हिडिओ कॉल करा. मग व्हिडिओ कॉल पण केला आणि ते म्हणले की मला नंतर तुम्ही एअरपोर्टमध्ये या आणि मला दाखवा. मग मी गेल्यानंतर पार्किंगला गेलो P5ला. नंतर ते दोघं मुलं आले, बघितले बॅटरी लावून सगळी गाडी चेक केले. नंतर मग मी बाहेर आलो. तुम्ही जेव्हा पिकअप केला, सगळ्यात पहिला जो पिकअप केला त्यावेळेला कोण कोण होतं? सिया होती आणि तिच्याबरोबर आणि कोण होतं? त्यांचा भाऊ होता आणि त्यांचे आई वडील पण होते आणि मी टायमावरती पिकअप केलो. त्यांच्या पप्पानी मला म्हणले पण तुम्ही जावा सावकाश. मी ठीक आहे म्हणलो. दुसरं पिकअप त्यांना विचारून लोकेशन घेतलं त्यांच्याकडनं. सिया ज्या वेळेला नकार देत होती गाडीत बसण्यासाठी त्यावेळेला तिचे आई वडीलही त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि ती कोणाला नकार देत होती? सिया स्वतःच्या भावालाच म्हणत होती की मी बसणार नाही म्हणून? हा, त्याच्या भावालाच म्हणत होती बसणार नाही म्हणून. मी काय एवढं लक्ष देणे, मी लगेच टाकत होतो मागे. त्याच्या भावाने तिला लोटला आणि ते नको म्हणत होते. मग त्याचा भाऊ पण मध्ये बसला. त्या भाऊ म्हणत होता मी पुढे बसतो. ते सिया म्हणले मागेच बस. मग बसल्यानंतर मी लगेच टाकून मी निघालो. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मात्र यावेळी कारण क्रिकेट नाही तर त्यांच्या मोठ्या भावाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या एका वादग्रस्त व्यक्तीमुळे. भावाच्या अंत्यसंस्काराला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी उपस्थित असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळं पाकिस्तानच्या दहशतवाद्यांबाबतच्या धोरणांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. ही दृश्य आहेत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचा मोठा भाऊ शाहिद अख्तर यांच्या अंत्यसंस्काराची. इस्लामाबादमधील H8 कब्रिस्तानामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या नमाज जनाजामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह पाकिस्तानातील क्रिकेट आणि राजकारणाशी संबंधित अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र या गर्दीमध्ये एक अशी व्यक्ती दिसल्याचा दावा करण्यात येतोय ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांचं लक्ष वेधलं गेलंय. ती व्यक्ती म्हणजे इनाम उर रहमान, ज्याचा संबंध लष्कर-ए-तैयबाशी असल्याचा आरोप आहे. लष्कर-ए-तैयबाची राजकीय शाखा मानल्या जाणाऱ्या PMML-शी संबंध असल्याचा आरोप असलेला इनाम उर रहमान नमाज-ए-जनाजाच्या वेळी तो शोएब अख्तरच्या जवळच्या पहिल्या रांगेत उभा असल्याचंही या व्हिडिओमध्ये दिसून आलंय. PMML संघटनेचा इस्लामाबादमधील तो अध्यक्ष आहे. PMML हाफिज सईदशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटना आहे. PMML म्हणजेच पाकिस्तानी मरकजी मुस्लिम लीग संघटना. इनाम उर रहमान हाफिज सईदचा निकटवर्तीय मानला जातो. JUD आणि LAT वरील निर्बंधांनंतर PMML ची स्थापना झाली. रहमानची LATशी संबंधित काही जणांसोबत अंत्यसंस्काराला हजेरी पाहायला मिळाली. रहमानचे पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधारासोबतही घनिष्ठ संबंध असल्याचं कळतंय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लष्करशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या या व्यक्तीचा शोएब अख्तर याच्या कुटुंबियाशी नेमका काय संबंध आहे? एका क्रिकेटपटूच्या कुटुंबातील अंत्यसंस्कारात अशा व्यक्तींची उपस्थिती का होती? यावर आता अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांच्या कथित हालचाली आणि त्यांना मिळणाऱ्या आश्रयाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. मुंबई पोलिसांनी भायखळ्यात सामूहिक हत्येचा मोठा कट उधळला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हजारो मुंबईकरांचे प्राण वाचले. दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याचा 30,000 लोकांना मारण्याचा प्लॅन होता अशी धक्कादायक माहिती चौकशीतनं पुढे आली आहे. नेमकं काय घडलेलं आहे आणि तो विषारी प्लॅन नेमका काय होता पाहूयात. भायखळ्यात सामूहिक हत्येचा कट उधळला. पेन किलरच्या नावाखाली दिलं उंदीर मारण्याचं औषध. आरोपीचा 30,000 लोकांना संपवण्याचा होता प्लॅन. मुंबई पोलिसांनी सामूहिक हत्येचा मोठा कट उधळलाय. भायखळ्यात मोहरमच्या मिरवणुकीत चौघे विषारी गोळ्या वाटत होते. जागरूक नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे
डाव उधळण्यात आला। या प्रकरणात 39 वर्षीय फैयाज निसार प्रेमजी नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 14,900 गोळ्या हस्तगत केल्या। दरम्यान या गोळ्यांमध्ये उंदीर मारण्यासाठी वापरलं जाणारं झिंक फॉस्फाईड आढळल्याची माहिती आहे। धार्मिक मिरवणुकीत विषारी गोळ्यांचं वाटप, पेन किलरची बतावणी करत उंदीर मारण्याचं औषध, मोहरम मिरवणुकीतल्या लोकांना विषारी गोळ्यांचं वाटप, चौघांकडून मिरवणुकीतल्या लोकांना गोळ्यांचं वाटप केलं गेलं। गोळी घेतल्यानंतर काहींना उलटी मळमळीचा त्रास, संशयानंतर एका महिलेनं पोलिसांना कळवलं। पोलिसांकडून गोळ्यांची तपासणी, झिंक फॉस्फाईड आढळलं। हे घातक रसायन उंदीर मारण्यासाठी वापरलं जातं। एका आरोपीला अटक करण्यात आली असून 14,900 गोळ्या जप्त केल्यात। गर्दीचा फायदा घेत तिघे फरार झालेत। पोलिसांकडनं शोध सुरू आहे। भायखला पोलीस स्टेशनची हद्दीत मोहरमच्या प्रोसेशन चालू होता। त्या दरम्यान मुंबई पोलिसांना एक संशयित व्यक्ती तिथे मिळाला, जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता। पोलिसांना संशय आला आणि त्याची विचारपूस केली तर त्याने सांगितला की तो हे पेन रिलीफची कॅप्सूल वाटप करतोय। दरम्यान मिरवणुकीत मिळालेली विषारी गोळी खाल्ल्यामुळं अनेकांना उलटी मळमळीचा त्रास झाला। एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहे। मैं सुबह खाना करा हुई अपने लड़का के खिला रहे तो मैं भी खा लेता हूँ। मैंने एक गोली लेके खा लिया। आने के बाद मुझे कुछ भी नहीं हुआ। जिस समय मैंने खाया इस समय कुछ भी नहीं हुआ। मजलिस में बैठा करीब 2 घंटे 2.5 घंटे बैठा था जी। और इसके बाद फिर मजलिस सुन के 2 घंटे के बाद मैं दोस्त के साथ एक्टिवा से फिर निकला घर पे। तो मेरे को घर पे पहुँचते जो घर से 5 मिनट पहले मेरे को उल्टी आना चालू हो गया था। विषारी गोळ्या वाटणारा आरोपी फैयाज प्रेमजी हा पुण्यातला रहिवासी असून तो उच्च शिक्षित आहे। तो काही दिवसांपासून मुंबईतील डोंगरी भागातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये राहत होता। तो इथं आला तेव्हा त्याच्याकडे 2 मोठ्या बॅग होत्या। यातूनच तो विषारी गोळ्या घेऊन आल्याची माहिती आहे। मोहरमच्या मिरवणुकीत त्यानं पेन किलरच्या नावाखाली विषारी गोळ्या वाटल्या। या गोळ्यांमध्ये त्यानं घातक झिंक फॉस्फाईड मिसळलं होतं। हे औषध प्रामुख्यानं उंदीर मारण्यासाठी वापरलं जातं। त्याचा 30,000 लोकांना मारण्याचा प्लॅन होता। त्यासाठी त्यानं 50 किलो घातक झिंक फॉस्फाईड आणि 30,000 कॅप्सूल मागवल्या होत्या। अटक आरोपी फैयाज प्रेमजी याने 50 किलो झिंक फॉस्फाईड नावाच्या पॉइझनस सबस्टन्स हे ऑर्डर केला होता आणि तसेच 30,000 कॅप्सूल्स ऑर्डर केले होते। आणि काल रात्री आणि आजची तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 14,900 कॅप्सूल हे जप्त केलेले आहेत। मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे भायखळ्यातील सर्वात मोठा विषारी डाव उधळला गेला। तसंच हजारो लोकांचे जीवही वाचले। आरोपी फैयाज प्रेमजीच्या विषारी कृत्यामागे कोण होतं, त्याच्या डोक्यात एवढा घातक विचार कसा आला, याबाबत पोलिसांच्या चौकशीतनं सत्य बाहेर येईलच, पण त्यासोबतच नागरिक म्हणून आपणही किती सतर्क असलं पाहिजे हे देखील अधोरेखित झालं। मुंबईहून कपिल राऊत आणि शुभम कोळीसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास। हल्ली मृत्यू केव्हा कुठे कधी गाठेल याचा नेम नाही, कारण मीरा भाईंदरमध्ये एका कारमधल्या एअरबॅगचा अचानक स्फोट झाला आणि त्यात 25 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला। त्यामुळे एरवी जीव वाचवणारी एअरबॅग मात्र जीवघेणी ठरली। ही घटना घडल्यानं वाहनधारकांमध्ये सध्या भीती पसरली आहे। पाहूयात। कारचा अपघात झाला की एअरबॅग उघडल्या जातात आणि त्यामुळे कारमधल्या व्यक्तींचा जीव वाचतो। मात्र मीरा भाईंदरमध्ये विचित्र घटना घडली आहे। एका पार्क असलेल्या कारच्या एअरबॅगचा अचानक स्फोट झाल्यामुळे 25 वर्षीय मोहित सोनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मोहितकडे 2015च्या मॉडेलची होंडा सिटी कंपनीची कार होती। गुरुवारी दुपारी मोहित प्लेझंट पार्क परिसरातल्या रस्त्यावर कारमध्ये एकटा बसलेला असताना अचानक एअरबॅगचा स्फोट झाला। यावेळी एअरबॅगची कॅप मोहितच्या मानेवर जोरदार आदळल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली। रक्तस्राव होत असल्यामुळे त्याला तातडीनं पालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला। जो मोहित सोनी जे व्यक्ती आहेत त्यांचा तेथे जागीच मृत्यू झाला होता। त्यानंतर आपण त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये PM केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या असं दिसत आहे की ती एअरबॅगचा स्फोट झाल्यामुळे त्यांची डेथ झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही एक्झॅक्ट कॉज काय आहे हे बघण्यासाठी आम्ही RTO यांना लिहिलेलं आहे। तसेच जे होंडा गाडी जी आहे
त्या गाडीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. या घटनेच्या तांत्रिक कारणांचा पोलीस तपास करत आहेत. तांत्रिक किंवा सेन्सॉर मधला बिघाड हा कारणीभूत असू शकतो. कारचे क्रॅश सेन्सर्स हे जुने किंवा खराब असल्यास चुकीचा सिग्नल पाठवू शकतात. त्यामुळे गाडी उभी असतानाही एअरबॅग अचानक उघडू शकते. कारच्या डॅशबोर्ड खालील वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास एअरबॅगच्या इन्फ्लेटरला वीज प्रवाह मिळतो आणि ब्लास्ट होऊ शकतो. कार खूप जुनी असेल तर त्यातली इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आणि सेन्सर्स निकामी होतात. अपघात दुरुस्तीनंतर अनेकदा बाजारातून स्वस्त किंवा बनावट एअरबॅग्स बसवल्या जातात, ज्या अत्यंत धोकादायक ठरू शकतात. कडक उन्हामध्ये कार जास्त वेळ उभी राहिल्यास आणि आत दमटपणा निर्माण झाल्यास एअरबॅगच्या केमिकलमध्ये रासायनिक बिघाड होऊ शकतो. कार घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्या ऐपतीनुसार प्रत्येक जण नवी किंवा सेकंड हँड कार घेत असतो. मात्र कार घेत असताना ती मेकॅनिकलला आधीच दाखवून घ्यावी असा सल्ला वाहन तज्ज्ञ तुषार केसरकर यांनी दिलाय. ही गाडी स्टार्ट केली, गाडी रनिंग नव्हती, गाडी स्टँड बाय उभी होती, त्यांनी सेल्फ मारला आणि गाडीचा एअरबॅग डॅश होऊन तरुणाचा मृत्यू झाला. तर असं की गाडी कुठे इम्पॅक्ट नाही झाली आहे. इम्पॅक्ट झाली असती आणि डॅश झाली असती तर एअरबॅग फुटण्याचा चान्सेस 99% असतो. पण ह्याच्यामध्ये असं आहे की क्रॅश सेन्सर जो येतो गाडीला, जो इम्पॅक्ट सेन्सर म्हणतो, त्याची वायरिंग जर कुठे बॉडीला शॉर्ट झाली असेल राईट बाईटमुळे तर गाडीला करंट पास झाला, गाडी इग्निशन दिल्यामुळे बॅटरीकडून सप्लाय गेली आणि एअरबॅग ओपन झाल्यामुळे हा इन्सिडन्स झाला. बघा, लोकांनी काळजी ही घेतली पाहिजे की फर्स्ट मध्ये इग्निशन ऑन केलं किंवा कधी बोनेट खोला. जर तुमची 3-4 दिवस गाडी उभी आहे, रनिंग नाही आहे गाडी, तर तुम्ही एकदा बोनेट खोलून चेक करा कुठे राईट वगैरे कुठे काय फिरला आहे का, काय आहे का, त्याच्यानंतर तुम्ही गाडीला सेल्फ वगैरे. या घटनेमुळे कार असणाऱ्या आणि घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकानं योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. मीरा भाईंदर मध्ये घडलेल्या या अपघातानंतर खरं तर सर्व वाहन चालकांचं लक्ष या घटनेकडे लागून आहे. आपण खरेदी केलेलं वाहन हे आपल्या जीवावर उठू शकतं. त्यामुळे नागरिकांनी स्वतः गाडी खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी असंच एक आवाहन वाहन तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातंय. प्रथमेश तावडे, झी मीडिया, मीरा भाईंदर. मुंबईमधील बांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट गेली 3 दशकं सलमान खानचं कायमचं निवासस्थान. चाहत्यांसाठी ही इमारत म्हणजे एक प्रकारे पर्यटन स्थळच. ईद असो किंवा वाढदिवस, सलमानची एक झलक पाहायला हजारो चाहते गॅलेक्सीच्या बाहेर गर्दी करतात. मात्र आता सलमान खान हे घर सोडणार अशा चर्चा आहेत. त्यामागचं कारण काय आहे पाहूयात. गॅलेक्सी अपार्टमेंट हे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो बाल्कनीतून चाहत्यांना हात हलवणारा सलमान खान. भाईजानचा वाढदिवस असो किंवा मग त्याच्या नव्या चित्रपटाचं निमित्त, सलमानवर जीव लावणारे अनेक जण त्याची एक झलक टिपण्यासाठी वांद्रे येथील त्याच्या गॅलेक्सी नावाच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करतात. मात्र इथून पुढे सलमान इथं चाहत्यांना भेटणार नाहीये, कारण सलमान लवकरच त्याचं हे राहतं घर म्हणजेच वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. आणि हे घर सोडण्याचं कारण म्हणजे सलमान त्याच्या घरच्यांसाठी नवा 6 मजली आलिशान बंगला उभारतोय. वांद्र्यातील चिंबई परिसरामध्ये सलमानचा हा नवा बंगला असणार आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या या घराच्या बांधकामाला आता महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीनं मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे काम वेगानं सुरू होणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच आपलं दीर्घकाळाचं निवासस्थान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून नव्या निवासस्थानी शिफ्ट होणार आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चिंबई परिसरामध्ये लवकरच 6 मजली इमारत बांधून त्या ठिकाणी सलमान खान आपल्या सहकुटुंब या ठिकाणी राहण्यासाठी येणार आहे तशी माहिती मिळते. जी माहिती सध्या सूत्रांकडनं मिळत आहे त्यानुसार महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीची मंजुरी 6 मजली इमारत बांधण्यासाठी मिळालेली आहे आणि त्यासाठी लवकरच या बांधकामाला सुरुवात होईल आणि पुढील काही वर्षात गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून सलमान खान आपल्या नवीन निवासस्थानी या ठिकाणी राहायला येणार आहे, शिफ्ट होणार आहे. सलमानची आई सलमा खान यांच्या मालकीच्या जागेवर हा बंगला उभारला जाणार आहे. ग्राउंड फ्लोअर, स्टील्ड पार्किंग आणि 6 मजली टॉवर असेल. 1014 चौरस मीटर जागेवर बंगला उभारला जाणार आहे. खान कुटुंबासाठी एक स्वतंत्र निवासस्थान आता असणार आहे. अरबी समुद्राचं विहंगम दृश्य या बंगल्यामधून अनुभवता येणार आहे.
सलमान आणि कुटुंबाला अधिक सुरक्षा आणि प्रायव्हसी मिळणार आहे. मागील काही वर्षांमध्ये सलमान खानला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. त्याच्या घराबाहेर गोळीबाराची घटनाही घडली होती. त्यानंतर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली. बुलेट प्रूफ काच, अत्याधुनिक सीसीटीव्ही, कडक सुरक्षा व्यवस्था अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे घर बदलण्यामागे सुरक्षेचं कारण असल्याची चर्चा रंगतीये. 14 एप्रिल 2024ला गॅलेक्सीच्या दिशेनं गोळीबार झाला. पहाटे 5 वाजता ही गोळीबाराची घटना घडली. सलमानच्या घराच्या दिशेनं 5 ते 6 राऊंड फायर झाले आणि यानंतर या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारली. सलमान खान आणि त्याचं कुटुंब 1974 पासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे. गॅलेक्सी अपार्टमेंट हे फक्त सलमान खानचं घर नाही, तर त्याच्या संघर्षापासून सुपर स्टारडम पर्यंतच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. आता सलमान खानचा पत्ता बदलणार असला तरी त्याच्यावरील चाहत्यांचं प्रेम बदलणार नाहीये. मात्र आता प्रश्न एवढाच आहे, गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर दिसणारी चाहत्यांची गर्दी पुढे चिंबईतील नव्या घराबाहेर दिसणार का? सीमा आढे, झी 24 तास, मुंबई. आणि आता पाहूयात आमचा संडे स्पेशल कार्यक्रम, शिवसेनेतील 5 बंड. जून 1966 मुंबईच्या शिवाजी पार्कवर एका वाघाची डरकाळी घुमली. नाव होतं शिवसेना. बाळासाहेब ठाकरेंच्या एका शब्दावर रक्त सांडायला तयार असणारे लाखो शिवसैनिक या संघटनेची खरी ताकद होते. पण याच पोलादी संघटनेला एका मागोमाग एक असे 5 मोठे हादरे बसलेत. 5 अशी बंड ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा नकाशा कायमचा बदलून टाकला. शिवसेना आज 60त पोहोचली. या 60 वर्षात शिवसेनेच्या वाट्याला मोठं यशही आलं, पण त्याहून अधिक संघर्ष आणि पराभव शिवसेनेनं पचवलेत. या 60 वर्षात अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली, पण बाळासाहेबांच्या शब्दाखातर सच्चा निष्ठावंत शिवसैनिक शिवसेना धर्मासाठी रस्त्यावर आजही संघर्ष करायला तयार आहे. आणि याच सर्व बंडाचा इतिहास ते वर्तमान आपण पाहणार आहोत आजच्या संडे स्पेशल मधून. शिवसेनेत बंड होणं नवीन नाही, पण प्रत्येक बंडाची कथा थरारक, धक्कादायक आणि रहस्यमय आहे. चला काळाची चक्र मागे फिरवूया आणि जाऊया थेट 1991 मध्ये, जिथे शिवसेनेला पहिला सर्वात मोठा धक्का बसला होता. शिवसेना एक पक्ष, एक नेता आणि त्या नेत्याचा आदेश मानणारी कडव्या शिवसैनिकांची एक भक्कम फळी. त्यामुळेच 1990च्या आधी शिवसेनेत बंड करण्याचा साधा विचार देखील कोणी करत नसे. बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका घ्यायची आणि शिवसेनेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्या भूमिकेचं समर्थन करायचं, हा पायंडा. पण याच पायंड्याला 90च्या दशकाच्या सुरुवातीलाच फुटीचं ग्रहण लागलं. शिवसेना म्हणजे धगधगता अंगार. शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा बुलंद आवाज. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी निर्माण झालेला पक्ष. उठाव लुंगी बजाव पुंगी म्हणत दक्षिण भारतीयांविरोधात आंदोलन करत शिवसेनेनं मुंबई म्हणजेच मराठी माणूस हा नारा दिला. पण याच शिवसेनेला 90च्या दशकात फुटीचा शाप लागला. शिवसेनेतलं सर्वात पहिलं मोठं बंड झालं ते छगन भुजबळांचं. त्या काळी शिवसेनेतील आघाडीचा फायर ब्रँड नेता अशी छगन भुजबळांची ओळख होती. माझगाव, भायखळ्यात वर्चस्व असणारे भुजबळ हे बाळासाहेबांच्या आवडत्या शिवसैनिकांपैकी एक. भायखळ्यात भाजी विक्रेता एक सामान्य शिवसैनिकापासून शाखा प्रमुख ते नगरसेवक, महापौर ते आमदार अशी अनेक पदं भुजबळांनी शिवसेनेत भूषवली. भुजबळांसारख्या नेत्यांनी शहरी मानल्या जाणाऱ्या शिवसेनेला ग्रामीण भागात पोहोचवलं. भुजबळांनी सुरुवातीला मुंबईत आणि त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही शिवसेनेची पाळंमुळं रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच बाळासाहेबांनीही भुजबळांना मागेल ते पद देऊन मोठं केलं. पण 1991 मध्ये छगन भुजबळांनी पहिलं मोठं बंड केलं, ज्याची सुरुवात नाशिकमधून झाली. भुजबळांचं बंड 1991 मध्ये झालं असलं तरी या बंडाची बीजं 1990 मध्ये रुजली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते पद तरी आपल्याला मिळेल, कारण आपण ग्रामीण भागातला शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य माणसाचा आवाज आहोत आणि शिवसेना ही अशीच सामान्य माणसाची आहे. मनोहर जोशी हे मध्यम वर्गातले सुशिक्षित पुढारी आहेत, पण आपण सामान्य माणसाचा आवाज आहोत
आणि शिवसेना प्रमुखांची सुद्धा मर्जी होती. अशा वेळी शिवसेना प्रमुखांनी ती जबाबदारी मात्र छगन भुजबळांना दिली नाही. विरोधी पक्षनेतेपद हे मनोहर जोशींना दिलं. भुजबळांच्या या नाराजीचा कडेलोट मंडल आयोगावरनं झाला. ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय असल्यानं छगन भुजबळांनी मंडल आयोगाच्या समर्थनाची भूमिका घेतली. पण बाळासाहेबांनी मंडल आयोगाच्या विरोधात रणशिंग फुंकलं. बाळासाहेबांच्या या भूमिकेमुळे आधीच नाराज असलेल्या भुजबळांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. ओबीसी समाजाचे प्रश्न असे कोणीच फारसे प्रभावीपणे मांडले नव्हते, कारण तो प्रश्न असा धसासा किंवा असा निकराला आला नव्हता. मंडल आयोगामुळे तो आला आणि त्यावरती त्यांची भूमिका अशी होती की मंडल आयोग हा अतिशय स्वागतार्ह आहे. पण बाळासाहेब ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. त्यांनी मंडल विरोधाची भूमिका घेतली होती आणि त्यावेळी संपूर्ण देशामध्ये सुद्धा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका काही जणांनी घेतली आणि मोठं आंदोलन झालं. काही जणांनी स्वतःला जाळून घेतलं. पण ही भूमिका चुकीची आहे. आपण पुरोगामी भूमिका मंडलवादी घेतली पाहिजे असं छगन भुजबळांनी म्हटलं आणि त्या भूमिकेतून त्यांनी आपण शिवसेना सोडतोय असं सांगितलं. भुजबळांनी 17 आमदारांना सोबत नेल्यानं शिवसेनेला मोठं खिंडार पडलं होतं. पक्ष सोडत भुजबळांनी शिवसेना अ गट स्थापन केला. पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर पवारांनीही भुजबळांना ताकद दिली. भुजबळांचं बंड बाळासाहेबांसाठी धक्का होताच. त्यामुळेच बंडानंतर बाळासाहेबांनी पहिल्यांदाच भुजबळांसाठी गद्दार हा शब्द प्रयोग केला. भुजबळांच्या विरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी आंदोलनं केली. शिवसेनेकडून त्यांना डिवसणारे बॅनर्स लावले गेले. शिवसेना सोडल्यावर भुजबळांवर तुफान टीका झाली होती. बाळासाहेब त्यांच्या भाषणात छगन भुजबळांचा उल्लेख अनेकदा लखोबा लोखंडे करायचे. बाळासाहेबांनी भुजबळांना धडा शिकवण्याचा चंगच बांधला होता आणि भुजबळांचा माझगावमधून पराभव करत त्यात ते यशस्वीही झाले. बाळासाहेबांच्या मनात मात्र होतं की या गद्दाराला धडा शिकवायचा आणि त्याप्रमाणे मग त्यांनी बाळा नांदगावकर यांना माझगावमधनं तिकीट दिलं. माझगाव हा भुजबळांचा मतदारसंघ होता. बाळा नांदगावकर हे अस्सल शिवसैनिक होते आणि त्यांचं शिवसेने इतकंच शिवसेना प्रमुख मीनाताई सगळ्या घराण्यावरती प्रेम होतं. अजूनही आहे, ते मनसेमध्ये असले तरीसुद्धा. आणि त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांनी त्यांना संधी दिली ती. यानंतरही शिवसैनिकांचा भुजबळांवरचा रोष कमी होत नव्हता. अशातच 1997 मध्ये भुजबळांच्या बंगल्यावरही हल्ल्याची घटना घडली. पण पुढे 1999 मध्ये भुजबळ राज्याचे गृहमंत्री झाले आणि त्यांच्या खात्यानं मुंबई दंगल प्रकरणात बाळासाहेबांना अटक करण्याचं फरमान काढलं. या निर्णयानं राजकीय वादळ निर्माण झालं होतं. पण कोर्टानं बाळासाहेबांना दिलासा दिला आणि पुढचा संघर्ष टळला. छगन भुजबळांच्या बंडानं मातोश्रीला धक्का जरूर बसला, पण शिवसेना संपली नव्हती. छगन भुजबळांच्या फुटीनंतर शिवसेना सावरली. पण सारं काही नीट सुरू आहे असं वाटत असतानाच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला. यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या सर्वात विश्वासू आणि जवळच्या सहकार्यानंच शिवसेनेमध्ये बंड पुकारलं होतं. तारीख होती 3 जुलै 2005 आणि नाव होतं नारायण तातू राणे. कोकणातल्या या डॅशिंग नेत्यानं थेट ठाकरेंनाच आव्हान दिलं. छगन भुजबळांच्या बंडानं शिवसेनेचं मोठं नुकसान झालं. भुजबळांचं हेच बंड थोपवण्याची जबाबदारी त्यावेळी नारायण राणे यांच्यावर टाकण्यात आली होती. कट्टर शिवसैनिक, शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून नारायण राणे ओळखले जायचे. भुजबळ यांच्यापेक्षा कडवट नेता म्हणून राणेंची ओळख होती. शिवसेनेत नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणेंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात वयाच्या 16व्या वर्षापासूनच झाली. 1991 मध्ये छगन भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातलं राणेंचं वजन वाढलं. पुढे 1996 ते 99 युती सरकार आल्याच्या नंतर राणे राज्याचे महसूल मंत्री झाले. 1999 मध्ये राणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण राणेंना मुख्यमंत्रीपदाचा 6 महिन्यांचा काळ मिळाला. नारायण राणे यांची तीव्र इच्छा होती की आपण परत मुख्यमंत्री झालं पाहिजे. आपल्याला अल्प काळ मिळालेला आहे, त्यामुळे ती मनीषा ते कधीच लपवून ठेवू शकले नाहीत. नंतर ते विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते झाले. हळूहळू त्यांच्या लक्षात यायला लागलं की आणि त्यांच्या देहबोलीतून हे जाणवायला लागलं की ते अस्वस्थ आहेत. आणि त्याचा स्फोट रंगशारदामध्ये झालेल्या शिवसेनेच्या एका मेळाव्यात झाला.
रंगशारदाच्या याच मेळाव्यात राणेंनी उघडपणे शिवसेनेत पदं विकली जातात असा आरोप केला आणि इथून राणेंच्या बंडखोरीला सुरुवात झाली। 2005 साली राणेंचे उघडपणे उद्धव ठाकरेंच्या सोबत मतभेद समोर येऊ लागले। या मतभेदांमुळे 3 जुलै 2005 रोजी राणेंनी शिवसेना सोडली। शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांच्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले आणि त्यावेळी त्यांच्यासोबत 8 आमदार होते। त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्यासोबत शिवसेनेचे बहुतेक सगळे आमदार येणार आहेत, परंतु तसं काही झालं नाही। 8 नंतर हळूहळू एखाद दुसरा आमदार त्यांच्यासोबत आला, परंतु तिथेच त्यांना ब्रेक लागला आणि ते काँग्रेसमध्ये गेल्याबरोबर त्यांना महत्त्वाचं असं महसूल खातं देण्यात आलं आणि त्यानंतरही वारंवार त्यांच्या देहबोलीतून किंवा त्यांच्या एकंदरीत बोलण्यातून असं ध्वनित व्हायचं की त्यांना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलेलं आहे। राणेंचं बंड हा शिवसेनेसाठी दुसरा धक्का होता। त्यामुळे शिवसेनेनं राणेंविरोधात रान पेटवायला सुरुवात केली। जाहीर सभांमधून बाळासाहेब राणेंना लक्ष्य करत होते। नाऱ्यात शब्द आला तर त्याचं नाव घेऊ नका म्हणून कोणीतरी ओरडलं, पण डेडपुट्या म्हटलं तर काय असत नाही ना। आपल्याला काय करायचं आहे, तर कोणाच्या मागे लागतं ते कोंबडीच्या मागे लागला। शिवसेना सोडल्यावर नारायण राणेंनी काँग्रेसतर्फे मालवणमधून पोटनिवडणूक लढवली। या निवडणुकीत भुजबळांप्रमाणे राणेंचाही पराभव करण्याची तयारी बाळासाहेबांनी केली, पण राणेंनी या निवडणुकीत विक्रमी विजय मिळवत शिवसेनेचा डाव हाणून पाडला। बाळासाहेबांमध्ये पूर्वीचा जोश होता कायम आणि तसं असताना सुद्धा शिवसेनेमधून बाहेर पडणं, त्यांना आव्हान देणं त्यांच्या नेतृत्वाला, हे फार मोठं हे मानलं गेलं, माझी मोठी घडामोड मानली गेली। म्हणजे भुजबळानंतरचा मोठा हा धक्का होता शिवसेनेला। त्यानंतर पोटनिवडणूक झाली मालवणला, लोकांना वाटलं बाळासाहेब ठाकरे प्रचाराला गेले, आता त्यांचं काही खरं नाही, परंतु नारायण राणे अतिशय चांगल्या मतांनी निवडून आले आणि त्यांनी दाखवून दिलं की आपण बाहेर पडून सुद्धा एक राजकीय भूमिका घेऊ शकतो। त्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये राणेंचा डाऊनफॉल सुरू झाला। 2014 मध्ये नारायण राणेंना शिवसेनेनं धडा शिकवलाच। लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली। या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झालाच, मात्र मुख्यमंत्री पदावर दावा करणाऱ्या नारायण राणेंनाही पराभवाला सामोरं जावं लागलं। कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला। विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्यानंतरच 2015 मध्ये वांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक लागली। शिवसेना आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली। यावेळीही नारायण राणेंनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकला। यावेळी शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली। मातोश्रीच्या अंगणात राणेंनी शिवसेनेला आव्हान दिलं आणि निवडणूक चुरशीची केली। मात्र इथेही राणेंच्या पदरी पराभव झाला। नारायण राणे प्रकरणामधून सावरत असतानाच मातोश्रीच्या उंबरठ्यात अजून एक ज्वालामुखी धुमसत होता। यावेळी परिस्थिती मात्र खूप वेगळी होती, कारण आता संघर्ष केवळ राजकीय नव्हता तर कौटुंबिक होता। बाळासाहेबांच्या सावलीत राहून ज्यांनी राजकारणाची 12 खडी गिरवली, वक्तृत्वापासून ते नेतृत्वापर्यंत बाळासाहेबांची हुबेहूब प्रतिकृती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। शिवसेनेसह मातोश्रीसाठी हा आजवरचा सर्वात मोठा धक्का होता, कारण यावेळी राजकीय संघर्षाला कुटुंबाची हळवी किनार होती। बाळासाहेब आणि मातोश्रीच्या अंगणात वाढलेल्या एका व्यक्तीनंच बंडाचा झेंडा फडकवला होता। नाव होतं राज ठाकरे। बाळासाहेब ठाकरेंनी आतापर्यंत भुजबळांचं बंड पाहिलं, राणेंचं बंड पाहिलं। या बंडांच्या धक्क्यातून ते सावरले, उभे राहिले, पण यावेळी त्यांना घरातूनच आव्हान मिळणार होतं। ठाकरेंच्या घरातच बंडाचा झेंडा उभारला गेला। बंड होतं बाळासाहेबांचा लाडका पुतण्या राज ठाकरेंचं। बाळासाहेब ठाकरेंनी अनेक नेते घडवले, पण बाळासाहेबांच्या तालमीत ज्यांची राजकीय कारकीर्द घडली ते नेते म्हणजे राज ठाकरे। बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे असलेल्या राज ठाकरेंची भाषणाची आक्रमक शैली, व्यंगचित्र काढण्याची आवड आणि मराठी भूमिकेचा विचार यावर बाळासाहेबांचा मोठा प्रभाव राहिलाय। त्यामुळं राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांच्याकडे प्रति बाळासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणूनच पाहिलं जायचं। पण 1996च्या किणी हत्या प्रकरणात आरोप झाले आणि राज ठाकरे पक्षात काहीसे बाजूला पडले। त्याच काळामध्ये उद्धव ठाकरे पक्षीय
राजकारणामध्ये संघटनेमध्ये जास्त ॲक्टिव्ह झाल्याचं बघायला मिळालं. उद्धव ठाकरेंचा इंटरेस्ट जसा जसा वाढत होता आणि राज ठाकरे एक प्रकारे थोडे साईडलाईन त्या काळात होते, त्या काळात एक थोडीशी पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती. बऱ्याचदा ही नाराजी उघडपणे व्यक्तही झाली. बाळासाहेब एकदा स्वतः उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना घेऊन बसले होते, मनोहर जोशी त्यांना घेऊन गेले होते मातोश्रीवरती आणि आता कुठलेही मतभेद नाहीत असं त्यांनी तेव्हा माध्यमांसमोर सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंचा पक्षातला प्रभाव वाढतच होता. त्यातच जानेवारी 2003च्या महाबळेश्वरमध्ये शिवसेनेच्या अधिवेशनात बाळासाहेबांच्या राजकीय उत्तराधिकाऱ्याच्या नावाची घोषणा झाली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या अनुपस्थितीत राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव कार्याध्यक्ष पदासाठी मांडला आणि तिथंच सर्वांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं. उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचं कार्याध्यक्षपद सोपवण्याच्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज होते. आपल्याला अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीररित्या बोलून दाखवलं. पक्षात दुय्यम स्थान मिळत असल्याच्या जाणीवेमुळं त्यांची पक्षात घुसमट होत होती. 2003 मध्ये महाबळेश्वर इथं झालेल्या पक्षाच्या अधिवेशनापासूनच पक्षात गटबाजी आणि मतभेद उघडपणे समोर येऊ लागले. राणेंच्या बंडानंतर राज ठाकरेंची अस्वस्थता जगजाहीर झाली. नारायण राणेंच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, मालवण पोटनिवडणूक जी झाली होती राणेंच्या बंडानंतर, त्याच्यातून राज ठाकरे अचानक त्यांनी त्या प्रचारातून स्वतःला एक्सक्यूज करून घेतलं, ते निघून गेले. बाळासाहेबांना मला आठवतं त्या पत्रकार परिषदेत विचारलं होतं, ते मुंबईचे माजी महापौर दळवींच्या फार्म हाऊसवरती प्रेस कॉन्फरन्स झाली होती, मी स्वतः तिकडे होतो. तर बाळासाहेबांना प्रश्न विचारला होता की राज ठाकरे अचानक का निघून गेले. बाळासाहेब म्हटले की नाही, त्याची पाठ दुखते आहे राजची आणि मी त्याला बऱ्याचदा सांगतो की स्वतः गाडी चालवत नको जाऊ, आणि त्यातनं राज ठाकरे निघून गेले होते. मालवणच्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा अत्यंत दारुण पराभव केला. डिपॉझिट जप्त झालं परशुराम उपरकरांचं, जी म्हणायचं त्यांना. त्या निवडणुकीत पराभव झाला आणि अवघ्या काही दिवसांमध्ये एका वृत्तपत्राने बातमी छापली, फ्रंट पेजला बातमी होती की राज ठाकरेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. ही बातमीच अनेकांना तेव्हा धक्का देणारी होती आणि ज्याला आपण म्हणतो ना की शॉक व्हॅल्यू असतो बातमीचा, तो खूप मोठा होता. आणि माझ्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी रविवार होता आणि राज ठाकरेंनी आपल्या घरासमोर कृष्णकुंजासमोर गाडीवर उभं राहून भाषण केलं आणि त्यांनी घोषणा केली की मी शिवसेना या पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देतोय. राज ठाकरे यांचं बंड केवळ शिवसेनेसाठीच नाही तर बाळासाहेबांसाठीही मोठा धक्का होता. कारण बाळासाहेब ठाकरेंची सावली म्हटल्या जाणाऱ्या राज ठाकरेंनी काकांची साथ सोडली होती. नातं तुटलं नाही असू द्या, लहानपणापासून अंगा खांद्यावरती खेळवलेले पोर असं काय करेल. पण त्याला निक्षून सांगायचंय की हे जर आहे तू शिवसेनेतनं बाहेर पडला, सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडलास तर तू माझ्या बॅनरवरती फोटो छापू नको. राज ठाकरेंचं दिसणं, त्यांचा लुक, त्यांची बोलण्याची शैली ही बाळासाहेबांसारखी होती. आणि राज ठाकरे हे पक्ष संघटनेमध्ये फार पूर्वीपासून ॲक्टिव्ह होते. अगदी लहानपणापासून ते बाळासाहेबांसोबत सभांना जायचे. त्यांच्यावरती विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिलेली होती आणि त्यामुळे त्यांचा पक्षाच्या रोजच्या कारभाराशी जवळनं संबंध होता. ठाकरे घराण्यातल्या व्यक्तीने असं बंड करणं, बरं राज ठाकरेंनी जसं मगाशी म्हटलं की बऱ्याचदा बोलून दाखवलं. तुम्हाला आठवत असेल की मुंबईचा 26 जुलैचा पाऊस झाला होता, तेव्हा मातोश्रीच्या परिसरामध्ये संपूर्ण पाणी भरलं होतं. बाळासाहेबांना एका बोटीतून तेव्हा बाहेर आणलं गेलं होतं आणि बाळासाहेब तेव्हा राज ठाकरेंच्या घरी मुक्कामी होते. तेव्हाही त्यांच्यामध्ये त्याविषयी चर्चा झाली होती. राज ठाकरेंनी आपली खदखद बोलून दाखवली होती. राज ठाकरेंच्या बंडानंतर सुरुवातीला बाळासाहेब आणि राज ठाकरेंमध्ये खडाजंगी झाली. पण राज ठाकरेंनी बाळासाहेबांना त्रास होऊ नये म्हणून आधीच्या दोन्ही बंडांप्रमाणे शिवसेनेचे आमदार फोडले नाहीत. राज ठाकरेंना तेव्हा खरं तर काही पक्षांकडनं ऑफर आली होती, पण त्यांनी एखाद्या पक्षात जाण्यापेक्षा स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची घोषणा केली. राज ठाकरेंचं बंड हे ठाकरेंच्या कुटुंबातली फूट होती. त्यामुळंच राज ठाकरेंच्या पाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी गेली. पक्ष स्थापनेच्या अवघ्या 3 वर्षात राज ठाकरेंनी स्वतःचे 13 आमदार विधानसभेत पाठवले. नाशिक महापालिकेवर एकहाती सत्ता, मुंबई, ठाणे, पुणे महापालिकेत नगरसेवकांची मोठी फळी तयार करण्यात राज ठाकरे यशस्वी झाले. राज ठाकरे आणि शिवसेनेची विचारधारा एकच असल्यानं
लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या अनेक उमेदवारांना फटका सहन करावा लागला. राज ठाकरेंनी सगळ्यात मोठा घाला कुठला घातला असेल तर तो शिवसेनेच्या मूळ मतदारांवरती. मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा शहरी मतदार, राज ठाकरेंच्या मागे तरुण मतदार, मराठीच्या मुद्द्यावरती आक्रमक असलेला मतदार, हा सगळा राज ठाकरेंच्या मागे गेला आणि त्याची परिणिती आपल्याला 2009च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बघायला मिळाली, जिथे राज ठाकरेंचे 13 आमदार निवडून आले. पण सोबतच त्याच्या आधीच्या लोकसभेला राज ठाकरेंच्या मनसेच्या उमेदवारांमुळे अनेक युतीचे उमेदवार, तेव्हाच्या भाजप शिवसेनेचे अनेक उमेदवार पडले. इव्हन जेव्हा 13 आमदार निवडून आले तेव्हाही राज ठाकरेंमुळे जवळजवळ 25 जागांवरती युतीचे उमेदवार पडले. त्यामुळे राज ठाकरेंनी तेव्हा आपला मोठी ताकद ही 2009च्या निवडणुकांमध्ये दाखवून दिली होती. बाळासाहेब हयात असताना राज ठाकरेंना साथ घालण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. स्वतः उद्धव ठाकरेंनीही टाळी देण्याची तयारी दाखवली, पण राज ठाकरेंकडून अनेक वर्ष त्याला प्रतिसादच आला नाही. बाळासाहेबांच्या हयातीत ठाकरे बंधू एकत्रित येऊ शकले नाहीत, पण मराठीच्या मुद्द्यावर 2025 मध्ये ठाकरे बंधू एकत्र आले. एक एक करून अनेक बंड शिवसेनेनं पचवले, पण इतिहास सर्वात मोठ्या क्रूरतेनं पुन्हा एकदा शिवसेनेसमोर उजाळणार होता. शिवसेनेमध्ये आजवर झालेल्या सर्व बंडांपेक्षा या बंडाची कहाणी वेगळी आणि हादरवणारी होती. कारण यावेळी आमदार खासदार नाही तर संपूर्ण शिवसेना पक्षावरच दावा ठोकला गेला आणि या बंडाचे मुख्य सूत्रधार होते बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक एकनाथ संभाजी शिंदे. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत शिवसेनेनं 3 बंड पाहिले, पण शिवसेनेची ताकद कायम होती. 2006च्या राज ठाकरेंच्या बंडानंतरही शिवसेनेचा प्रभाव कायम होता, पण तब्बल 16 वर्षांनी शिवसेनेत पुन्हा एकदा बंड झालं. इतिहास साक्षी आहे, सर्वात विश्वासू माणूसच बंड करतो. 2022 मध्ये त्याची प्रचिती ठाकरेंना पुन्हा आली. ठाकरेंचे विश्वासू शिलेदार, ज्यांच्याकडे शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जायचं, त्या एकनाथ शिंदेंनीच 20 जून 2022ला आपल्या समर्थक आमदारांसह थेट सुरत गाठली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह अचानक नॉट रिचेबल झाले. ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी, तिथून पुढे गोव्यापर्यंत पोहोचले. एकनाथ शिंदेंना असं वाटत होतं, परत चर्चाही तेव्हा झाल्या, अनेकदा माध्यमांमध्ये बातम्या आल्या, कारण एकनाथ शिंदेंची तेव्हा विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आणि जनरली विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेल्या व्यक्तीलाच मुख्यमंत्री केलं जातं. एकनाथ शिंदेंसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता की मला मुख्यमंत्री न करता उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. ती सल ते म्हणजे त्यांच्या मनातली बंडाची बीजही तेव्हा रोवली गेली. शिंदेंचं बंड केवळ शिवसेना पक्षातलं नव्हतं, तर महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला राजकीय भूकंप होता. कारण या बंडानं उद्धव ठाकरेंच्या सरकारला हादरा दिला. त्याचवेळी शिंदेंनी तब्बल 40 आमदारांचा पाठिंबा मिळवत ठाकरेंची खुर्ची स्वतःकडे आणली. एकनाथ शिंदेंच्या जाण्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार थेट कोसळलं. उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. इमिडिएटली लगेच ते मुख्यमंत्री झाले. बघा, भुजबळ गेले, भुजबळांना मंत्रिपदं मिळाली, भुजबळांकडे उपमुख्यमंत्रीपद आलं, गृहमंत्रीपद आलं. नारायण राणे महसूल मंत्री बनले, पण मुख्यमंत्री कधी बनू शकले नाही. राज ठाकरेंकडे तर कुठलं सत्तेतलं पद त्यांच्याकडे आलं नाही. गणेश नाईकांकडे महत्त्वाची पद आली, पण याच्यातली कुठलीही व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती पोचलेली पक्ष बदलून ते शिंदेंच्या बाबत घडलं. त्यामुळे शिंदेंना अधिक ताकद मिळाली. बंडानंतर लगेच कमी आमदार असून सुद्धा भाजपने खेळी केली की शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. कारण सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं या मुद्द्यावरनं शिवसेना सोडली होती. त्याचाच धागा पकडत भाजपने हे अत्यंत पॉलिटिकल तेव्हा एक मास्टर स्ट्रोक मारला, चेकमेट केलं त्यांनी. बाळासाहेब नसताना झालेल्या शिंदेंच्या या बंडानं ठाकरेंसमोर सर्वात मोठं आव्हान उभं केलं. कारण शिंदेंनी केवळ आमदार, खासदार किंवा पदाधिकारीच नव्हे, तर ज्या पक्षातून ते आले तो शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह धनुष्य बाणावरही ताबा मिळवला. एकनाथ शिंदेंच्या बंडाने, कारण त्यांच्यासोबत 40 आमदार गेले होते, अनेक खासदार त्यांच्यासोबत गेले, पक्ष संघटनेतले अनेक महत्त्वाचे नेते गेले, अत्यंत मोठे मोठे नेते गेले त्यांच्यासोबत अगदी रामदास कदमान पासून रवींद्र वायकर जे उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकट होते, अर्थात ते नंतर गेले, वायकर गेले, गजाभाऊ कीर्तीकर गेले, अशी अनेक ज्येष्ठ मंडळी शिंदेंसोबत गेली होती. आणि त्याचा खरं तर फायदा खूप पडला. कारण फक्त आता यावेळेस झालेलं बंड आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधी सोडून गेलेले नव्हते, तर संघटनेतली माणसे उद्धव ठाकरेंना सोडून गेली होती. त्यामुळे बंडाचा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवरती सगळ्यात मोठा आघात जर कुठला झाला असेल तर तो 2022च्या बंडाचा होता. 2022 पासून शिंदे सातत्याने ठाकरेंना धक्के देत आहेत.
2024 विधानसभा निवडणुकीत तर शिंदेंनी ठाकरेंपेक्षा 3 पटीनं जास्त म्हणजे तब्बल 40 आमदार निवडून आणले. शिंदेंच्या बंडानं पहिल्यांदाच शिवसेनेत गल्ली ते दिल्ली फूट पडली. या बंडामुळं ठाकरेंच्या हातून शिवसेना जाऊन त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल चिन्हासह लढावं लागलं. शिवसेना नाव गेलं, धनुष्यबाण हे चिन्ह गेलं. शिवसेनेवर कधी नव्हे इतक्या भळभळत्या जखमा झाल्या. पण शिवसेना आणि ठाकरे संपले नाहीत. निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकांच्या बळावर उद्धव ठाकरेंनी लढण्याची मशाल उंचावली. पण पुन्हा एकदा शिवसेनेवर घाव झालाच. शिवसेनेमधील फुटीचा 5वा आणि ताजा अंक जून 2026. 6 खासदारांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली. शिंदेंनी केवळ बंडच केलं नाही तर ठाकरेंच्या हातून शिवसेना पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतलं. पण शिंदेंचं हे बंड इथेच थांबलं नाही. शिंदेंच्या बंडाचे पडसाद पुन्हा उमटले, ज्यानं ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट पाडली. तच ठाकरेंच्या शिवसेनेत 5वं बंड झालं, ज्यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात धरला. नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अवघ्या 4 वर्षातच ठाकरेंसमोर पुन्हा फुटीचं आव्हान उभं राहिलंय. 4 वर्षामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीची फूट शिवसेनेमध्ये होतीये. ज्यावेळी सुप्रीम कोर्टामधल्या आधीच्या केसचा निकाल लागलेला नाहीये, त्याच्यानंतर 4 वर्षामध्ये दुसऱ्यांदा पुन्हा एकदा ही कायदेशीर लढाई ठाकरेंना लढावी लागणार आहे. आणि या निमित्तानं जे देशातलं राजकारण घडतंय त्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः महाराष्ट्रामध्ये या प्रश्नाचं म्हणजे त्याच्यावरती विचार करावा लागेल की शिवसेनेच्या बाबतीत हे दुसऱ्यांदा का घडते. खासदारांच्या बंडामुळं शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली. पण कुठलीही निवडणूक नसताना खासदार फुटीच्या टायमिंगनं मात्र सवाल उपस्थित केले. हे खासदार जे आहेत ते ऑलरेडी मागच्या वेळी म्हणजे यातले काही जण असे आहेत की त्या बंडाच्या वेळी त्यांनी ठाकरेंच्या सोबत राहायचा निर्णय घेतलेला होता, तरी देखील पुन्हा 4 वर्षानंतर ते फोडले गेलेले आहेत. मला वाटतं हे एकनाथ शिंदे यांचं जे राजकारण आहे, विशेषतः त्यांच्या ज्या ॲम्बिशन्स अजूनही कायम आहेत, त्याचं कुठंतरी हे निदर्शक आहे. कारण जर तुम्ही विधानसभेचा निकाल बघितलात, निकालानंतर आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं ही चर्चा करतोय की फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये काहीतरी एक अंतर्गत संघर्ष चालू आहे, चढाओढ चालू आहे. असं असलं तरी 6 खासदारांच्या बंडानं ठाकरेंच्या शिवसेनेसमोर पुन्हा एकदा आव्हान उभं केलंय. त्याचवेळी शिंदेंना मात्र याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. आता हे खासदार आल्यामुळे शिंदेंच्या खासदारांची संख्या थेट 13वरती गेली लोकसभेतल्या. त्यामुळे आता शिंदे पर्यायाने महायुतीतले, महाराष्ट्रातल्या NDAतले सगळ्यात मोठे पक्ष शिंदेंचा शिवसेना झालेला आहे. त्यामुळे अर्थातच शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते. त्याचा सगळ्यात इमिजिएट रिझल्ट काय असेल तर कदाचित आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेंना मंत्रिपद वगैरे मिळतील इतकं ठीक आहे. पण पक्षची ताकद म्हणून आणि सगळ्या रणनीती ह्या पुढच्या निवडणुकांना नजरेस ठेवूनच केल्या जातात, एक लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणून. 2029च्या निवडणुकांना बघा, जेव्हा 2029च्या लोकसभा येतील तेव्हा शिंदे बार्गेन करतील त्या 13 जागांवरती. 2022च्या बंडानंतर ठाकरे गेल्या 4 वर्षांपासून न्यायालयीन लढाई लढतायत. आता या 6 खासदारांच्या बंडानंतर पुन्हा ठाकरेंना न्यायालयीन लढा द्यावा लागलाय. या खासदारांविरोधात ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये संताप आहे. पण या संतापाला निवडणुकीतून वाट मोकळी करून देण्यासाठी आणि 3 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळं सध्या बाळासाहेब नसताना होणारे बंड ठाकरेंच्या समोर आव्हान उभे करणारे आहे. हे आव्हान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कसं पेलतात यावरच शिवसेनेचं भविष्य अवलंबून राहणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर एक नाही तर बंडाच्या 5 जखमा आहेत. या 5 बंडांनी शिवसेनेला वेळोवेळी छिन्न विछिन्न केलंय. येणाऱ्या काळाच्या पोटात काय दडलंय हे कुणीच सांगू शकत नाही. सत्तेसाठी, अस्तित्वासाठी आणि विचारधारेसाठी लढल्या गेलेल्या या लढाईमध्ये शेवटी कोण टिकणार? बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती? हे प्रश्न मात्र आजही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात घोंगावतायत. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH